जी काही मदत तुम्ही देणार आहात ती कमी आहे, ती वाढवावी, 5 पट द्यावी. त्याच्याचबरोबर जे फीचा खर्च आहे, शेतकऱ्याला कष्ट करायला फी देता येणार नाही. म्हणतात गोड बातमी, त्या गोड बातमीचं स्पष्टीकरण हे शेतकऱ्यांना आज देण्याची जरूर आहे. त्या गोष्टी म्हणजे सत्ता आणि फाईल पास करणं याच्याशिवाय दुसरं काही कळत नाही. हे गोंधळलेलं निकामी सरकार आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यांनी ज्या चिंता व्यक्त केल्या त्या मी आपल्याला सांगतो. सरकारकडनं पहिली यादी जेव्हा दुष्काळाची जाहीर झाली होती तेव्हा इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना आश्चर्य असं वाटलं की आपल्या जिल्ह्यातून फक्त 3च तालुके घेतले होते आणि बाकी तालुके का वगळले होते. आणि मग शेतकऱ्यामध्ये आता चर्चा अशी आहे की पहिले 40 तालुके घेतल्यानंतर जेव्हा दुसरी यादी 15 दिवसानंतर शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केल्यावर, तसंच अनेक संघटनेनी आंदोलन केल्यानंतर जेव्हा दुसरी यादी आली तेव्हा पहिल्या यादीचे निकष मदतीचे आणि दुसऱ्या यादीमध्ये त्याच्यामध्ये तफावत आहे. मग ही तफावत का, कशामुळे, ती राहणारच आहे का, असे काही प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलेले आहेत. आमच्या सगळ्यांचं आणि खास करून शेतकऱ्यांचं मत आहे की मदत NDRF नॉर्म जो आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी 5 पट मदत ही झाली पाहिजे. मुख्य कारण जे काही खतं आता शेतकरी घेतो त्याचे खताची किंमत ही खूप वाढलेली आहे. डिझेल जे काही त्या ट्रॅक्टरमध्ये गाडीमध्ये जातं त्याची सुद्धा किंमत ही खूप वाढलेली आहे. लिंकिंगमध्ये युरिया बरोबर इतर पिकं घ्यावी लागतात. आज बँका त्यांना वेळेवर कर्ज देत नसल्यामुळे अतिरिक्त जो खर्च होत असतो तो कुठे ना कुठेतरी त्यांना व्याजावर काही ठराविक लोकांकडनं घ्यावा लागतो आणि त्यांच्यावर कमीत कमी व्याज हे 3% महिन्याला आणि जास्तीत जास्त 6 ते 7% महिन्याला तिथं आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे की ही मदत मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, आम्हाला हे परवडणार नाही. बऱ्याच शेतकऱ्यांची मुलं आज कॉलेजमध्ये आहेत आणि आत्ता शेतकऱ्यांना टेन्शन आहे की त्या मुलामुलीची फी कशी भरायची. एका चहा विकणाऱ्या शेतकऱ्याकडे त्याला 4 एकर जमीन असून ती आता पडीक आहे, पण आता ते चहा विकतात. तर त्यांना मी जेव्हा विचारलं तुमची मुलं काय करतात तर ते म्हणाले की 12वी पास आहे आणि एक BA झालं आणि आता ऊस तोडण्यासाठी ते गेलेलं आहे. त्यामुळे आम्ही या सरकारला मागणी करतो या शेतकऱ्याच्या वतीने की एकतर जी काही मदत तुम्ही देणार आहात ती कमी आहे, ती वाढवावी, 5 पट द्यावी. त्याच्याचबरोबर जे फीचा खर्च आहे, शेतकऱ्याला कष्ट करायला फी देता येणार नाही, ती फी सरकारी स्कॉलरशिपच्या मदतीने कशी तरी देता यावी यासाठी नियोजन सरकारकडून झालं पाहिजे. गोड बातमी दिवाळीच्या आधी विम्याच्या बाबतीत येणार होती असं शेतकरी बोलत होते. अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ती बातमी काही आलेली नाही, आता पैसे सुद्धा पोहोचलेले नाही. म्हणजे पैसे पोहोचले ते 1200, 1300, 1600, 1700, 1800, 2000च्या आसपास पैसे कुठेतरी पोहोचलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं कुठेही भागत नाही. त्यामुळे नेते जेव्हा म्हणतात गोड बातमी, त्या गोड बातमीचं स्पष्टीकरण हे शेतकऱ्यांना आज देण्याची जरूर आहे. त्याच्याबरोबर दुधाचे भाव 24-25 रुपयापर्यंत आलेले आहेत. तर ते सुद्धा शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत, कारण आज चाराच नसल्यामुळे शेतकऱ्याला चारा बाहेरून विकत घ्यावा लागणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये दूध जे काही 24 रुपयाला विकावं लागतं त्याला त्यांना परवडणार नाही. त्या यात्रेमध्ये, या प्रवासामध्ये असे अनेक विषय, अनेक मुद्दे हे आमच्यापर्यंत आलेले आहेत. कपाशीचा रेट आज 7,200 आहे, त्यात परवडत नाही. पेरणीचाच खर्च हा कुठेतरी 100 रुपये आहे. त्याच्याच बरोबर सोयाबीनवर रोग आलेला आहे. जे काय ज्वारी आज शेतकऱ्यांनी लावलेली आहे ते गुडघ्यापेक्षा वाढलेली नाही, त्याच्यावर कणीचं ती कुठेही येणार नाही. मग ह्या सगळ्या अडचणीकडे आज जे काही सरकारचं दुर्लक्ष आहे त्या गोष्टीला लक्ष यावं यासाठी ही आपली यात्रा काढलेली आहे.
युवांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे मुद्दे आहेत, महिला सुरक्षतेचा मुद्दा आहे आणि हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही सर्वजण चाललो आहोत. आणि आम्ही जेव्हा दुष्काळाचा मुद्दा मांडतो तेव्हा सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यासाठी आम्ही तो मांडतो. जेव्हा आम्ही युवांचे प्रश्न नोकरीचे मांडतो प्रायव्हेटमध्ये, तर सगळ्या जाती धर्माच्या युवांचे प्रश्न तिथं मांडतो. त्याच्याचबरोबर आज काय विमा जो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही तो पोहोचावा, जास्त पोहोचावा, याच्यात पण सर्व शेतकऱ्यांकडेच बघून आम्ही ही मागणी करतो. आणि शेतकऱ्याकडे आज कष्टकऱ्याकडे सामान्य लोकांकडे सरकारचं जे दुर्लक्ष होत आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही ही यात्रा काढलेली आहे. मुद्द्याचं बोला हे आम्ही सर्वजण या सरकारला बोलत आहोत, नेत्यांना बोलत आहोत. आणि आज या लोकांना, सामान्य लोकांना जर मदत पोहोचली नाही तर येत्या काळामध्ये आणि खास करून मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आत्महत्याचं प्रमाण हे वाढू शकते, हे मी म्हणत नाही. याच्याबद्दल एक सर्वे एका अधिकाऱ्यांनी केला होता आणि ते रिपोर्ट सरकारला देऊन सुद्धा सरकारने आजपर्यंत त्या रिपोर्टवर चर्चा केली नाही, अधिवेशनामध्ये तो चर्चेत आणला नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय नियोजन करावं लागेल या बाबतीत चर्चा झालेली नाही. त्यामुळे सरकारला पदक आणि नको त्या गोष्टी म्हणजे सत्ता आणि फाईल पास करणं याच्याशिवाय दुसरं काही कळत नाही. हे गोंधळलेलं निकामी सरकार आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.